आज आपण दडपे पोहे बनवणार आहोत आणि ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे। सकाळी पटकन झटकन नाश्ता होणार आहे हा आणि वेळही लागत नाही। चला आपण बनवूया आज दडपे पोहे। पोह्याला पाण्याचा हपका मारून घ्यायचा आहे। सगळे पोहे ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। सगळे पोहे ओले झाले पाहिजेत। पोहे ते भिजले गेले। जर तुम्ही पातळ पोहे जर घेणार असाल तर त्याला सुद्धा असा हपकाच मारून घ्यायचा आहे। आणि आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया ओलं खोबरं किसलेलं आहे, मीठ घेतलंय, कांदा बारीक कापून घेतलेला आहे। साहित्य जास्ती कमी तुमच्या हिशोबाने घालायचं आहे। टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, थोडीशी साखर आणि लिंबाचा रस मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं अगदी तेल घ्यायचं आहे आणि हे राई तडतडून घ्यायची आहे। चांगली तडतडली पाहिजे। आता इथे घेतली हिरवी मिरची, कढीपत्ता, शेंगदाणे मध्ये चांगले परतून घ्यायचे, म्हणजे तळून घ्यायचे तेलामध्येच। फोडणीमध्ये हिंग थोडंसं, ते फोडणी पोह्यावरती घालून घ्यायची। हळद तुमच्या आवडीनुसार घालायची आहे किंवा नाही घातली तरी चालेल। आता इथे घेतले डाळिंब ही छान असे टेस्ट येते, चव येते आपल्या दडपे पोह्यांना। तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल। पण फरसाणने आणखीन छान असं कुरकुरीतपणा मस्त वाटतं खायला दाताखाली। त्याच्याकरता हा फरसाण थोडासा घालून घ्यायचा आहे। फरसाण थोडासा शेवटलाच घालायचा आहे। फरसाण असा सगळं मखा डाळ वगैरे असते तो फरसाण नाही घ्यायचा, भावनगरी असते ती घ्यायचा आहे। मस्त असा कलर आलाय दडपे पोह्यांना, छान दिसायला देखील छान वाटतात डाळिंबाचे दाणे घातले म्हणून। आणि खाताना पण दाताखाली येतात ते डाळिंबाचे दाणे, फरसाण एकदम छान लागतं, टेस्ट की छान लागते। आणि ही कोथिंबीर पण मिक्स करून घ्यायची आहे। तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा। आणि ह्याच्यामध्ये घातले मी फरसाण घातलेलं आहे, ते सुद्धा तुम्हाला कसे वाटले दडपे पोह्यामध्ये फरसाण। जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही जेव्हा बनवाल ना तर नक्की तुम्ही फरसाण घाला आणि बघा कशी टेस्ट लागते दडपे पोह्यांची। आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।